किचन वाईसमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कैरीचं सरबत। तर त्यासाठी लागणारे आपल्याला 2 कैऱ्या, 1 मोठी वाटी साखर, 1 वाटी पुदिना, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा काळं मीठ, 1 लिंबू आणि 1 छोटा आल्याचा तुकडा, भिजवलेला सब्जा, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा बडीशेप। तर आपल्याला आता या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात। तर आपल्याला त्याच्यावरचं कापून घ्यायचंय। वरचं आणि खालचं दोन्हीकडून कापून घ्यायचे। दोन्ही कैऱ्यांना तसंच करायचंय आणि कैऱ्या सोलून घ्यायच्या। कैऱ्या इथे आपण सगळ्या सोलून घेतल्या आहेत। तर त्याला आपण आता अशा चिरा पाडून घ्यायच्या। थोड्या थोड्या अंतरावरती 2 ते 4 ते 5 चिरा पाडून घ्यायच्या, जेणेकरून आपण कैरी जेव्हा शिजायला टाकू तेव्हा ती आतपर्यंत शिजली जाईल। तर दोन्ही कैऱ्यांना मी असं चिरा पाडून घेतलाय। तर ह्याला आता कुकरमध्ये आपल्याला तर कैऱ्या आता आपल्याला शिजून घ्यायच्या। तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलाय। तर कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचे। तर 2 ग्लास पाणी मी आता कुकरमध्ये टाकून घेतले। तर त्याच्यात आपण आता कैऱ्या ठेवून देऊ। तर कैऱ्या शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, कारण की कैऱ्या शिजायला तेवढ्या शिट्ट्या लागतात। तर इथे आपण शिट्ट्या काढून कैरी शिजवून घेतली आहे। आता उघडून बघूया शिजली आहे का। तर शिजली आहे कैरी छान, त्याचा पल्प पण निघतोय, दिसतच असेल। तर या कैऱ्या आता गरम आहेत, तर आधी आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चांगल्या शिजल्यात कैऱ्या। या कैऱ्यांचं पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं। हे पाणी आपल्याला नंतर जेव्हा ह्याची पेस्ट बनवायची तेव्हा ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे। तर कैऱ्या इथे गार झाल्या, तर आपल्याला त्याचा आता पल्प काढून घ्यायचा आहे। कैरी छान शिजली आहे, त्याचा पल्प पण छान निघतोय। आणि कैरीची साल अशी आधीच काढून घेतली तर मग पल्प त्याच्या सालीनं चिटकून राहत नाही आणि कोळींना पण असं चिटकत नाही। कोळी पण चांगल्या कोळींना पण पल्प राहत नाही, सगळा बाहेर निघतो। एवढा पल्प आणि त्याचं एक्स्ट्राचं पाणी 1 ग्लास भरून निघालंय। तर आपल्याला आता हा पल्प मिक्सरला लावून घ्यायचा आहे। तर मी मिक्सरमध्ये ते ट्रान्सफर करून घेते। पल्प आता सगळं घालून घेतलं। तर त्याच्यात आता आपल्याला आलं टाकायचं आहे। मी जरा तुकडे करून आलं टाकून घेते। तर आपण आता ह्याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी इथे ह्याची पेस्ट करून घेतली आहे। तर पेस्ट एकदम स्मूथ झाली आहे। तर त्याच्यात आता आपल्याला पुदिना टाकून घ्यायचा आहे। तर आपण मगाशी घेतलेला पुदिना सगळा ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि ह्याची पण परत पेस्ट करून घ्यायची। तर पुदिना टाकून मी छान अशी पेस्ट करून घेतली आहे। तर ही पण पेस्ट छान स्मूथ झाली आहे। तर आता आपल्याला त्यासाठी आपल्याला आता साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। तो करायचा आपण जे घेतलेले बडीशेप, काळी मिरी आणि जिरं आहे ना, ते 1 चमचा आहे, तर ते आपण भाजून घेणार आहोत। तर मी जिरं टाकले, बडीशेप आणि काळी मिरी। तर आता तुम्ही म्हणाल की काळी मिरी तर गरम असते, मग ती कशी टाकायची। तर पाण्यात जेव्हा काळी मिरी जाते तेव्हा ती थंड होते, म्हणून काळी मिरी पण त्याच्यात टाकायची। तर हे आता मध्यम आचेवर
रंग न बदलता फक्त भाजून घ्यायचं. आता भाजून झाले. आता डिशमध्ये मी काढून घेते आणि ह्याची पण आता हे गार करून घ्यायचं आणि नंतर ह्याची पावडर करायची. ह्याची मी पावडर करून घेतली आहे सगळ्याची. तर छान पावडर झाली आहे आणि जर खडबडीत राहिली तरी चालते. ते कढई तापवून घेतली आहे तर त्याच्यात आता आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 1 वाटी साखर आणि त्या जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत, जास्त नाही. साखर आता ह्याच्यात मी विरघळवून घेतलीये. हा पाक इथे होत आलाय. एक उकळी आली आहे त्याला. अजून थोडं अजून त्याला पाकाला होऊ द्या. मग नंतर त्याच्यात आपण कैरीची जी पेस्ट केलेली ती ह्याच्यात ऍड करणार आहे. आपला आता इथे 1 तारी पाक झालाय तर त्याच्यात आपण आता ही केलेली पेस्ट टाकणार आहोत. छान आता ढवळून घ्यायचंय. ह्याच्यात आता आपल्याला काळं मीठ घालायचंय, साधं मीठ आणि आपण जी जिरं, काळी मिरी आणि बडीशेपची जी पावडर केलेली ती टाकायची. आणि आता हे छान ढवळून घ्यायचंय. आता ह्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. तयार झाला आहे. आता आपण ह्याला गार करून घेऊ. आपली इथे झालेले तयार. तर त्याच्यात आपण आता अर्धा लिंबू पिळणार आहोत जेणेकरून की ते घट्ट होत नाही. नंतर ते आपण हे 6 मंथ स्टोर होतं. तर ते स्टोर केल्यावरती ते घट्ट होत नाही म्हणून अर्धा मिक्स करून घ्यायचे. तर तसं घट्ट होत जातं तर ते घट्ट होऊ नये म्हणून आपण लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यात. ह्याचं सरबत करून घेणार आहे. तर मी हे एक भांडं घेतले तर त्याच्यात मी बर्फ टाकतेय. इथे बर्फ काढून घेतला आणि मी आता 2 ग्लासच सरबत बनवते. तर ते आपण इथे जे बनवून घेतले त्याचे 4 चमचे सरबत मी घेतले त्याच्यात. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. सरबत पण टाकलंय तर त्याच्यात आपण आता 2 ग्लास पाणी घालतोय. हे मिश्रण मी आता ढवळून घेतलीये. तर ह्याच्यात आपण आता सब्जा टाकतोय. तर आपण जेवढा सब्जा घेतलेला मी 1 चमचाभर भिजत ठेवलेला तर तो सगळा टाकते मी सब्जा. थोडी पुदिन्याची पानं आणि लिंबाचे काप केलेत मी. ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालेल. आणि छान ढवळून घ्यायचंय. हे सरबत ग्लासमध्ये सर्व करतेय. ट्रॅव्हल करताना तुम्हाला जर हे सरबत घेऊन जायचं असेल तर तुम्ही अशा आईस ट्रेमध्ये क्यूब्स करून त्याचे ठेवू शकता.
हे तुम्ही असे फ्रीजमध्ये ठेवून त्याचे क्यूब झाले की तुम्ही हे ठेवू शकता. तुम्ही फ्रीजरला स्टोर करून ठेवू शकता.